आज आपण SP ऑफिस इथे आलेलो आहोत। या ठिकाणी घटना अशी झालेली आहे। मी सुनील भारती, पत्रकार तथा दसनाम गोसावी संघटनेचा मराठवाडा युवा अध्यक्ष, शिववंशी दसनाम गोसावी संघटनेचा युवा मराठवाडा अध्यक्ष या नात्याने मी आज माझ्या समाजावरती एक अत्याचार झाला होता आणि तो अत्याचार झाला होता गाडे गव्हाण येथील टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीमधील, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। त्यांचे 3 दिवसापासून यांचे मिस्टर हे मिसिंग होते। काल त्या मिसिंग दाखल करायला सकाळी 4 वाजल्यापासून तिथे गेल्या होत्या। त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकसुद्धा होते। सकाळी 6 वाजल्यापासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत ह्या त्या ठिकाणी होत्या। 4 वाजेपर्यंत म्हणजे कमीत कमी 10 घंटे यांना मिसिंग दाखल करायला वेळ घातला। ही पोलिसाची कर्तव्य दक्षता आहे का, हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न आहे। त्यानंतर त्यांचा मिस्टर काल संध्याकाळच्या 5च्या दरम्यान त्यांची डेड बॉडी मिळाली। ती डेड बॉडी बी एकदम काळपट पडलेली आहे। एका साईडला थोडासा सुजलेला आहे, पायाला खरचटलेला आहे, हाताला पण असा फोल्ड झालेला हात आहे। एवढ्या गंभीर स्थितीत असताना सर पोलीस काय म्हणताय? पोलीस म्हणतात गावात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात। हे बोलणं आहे API अविनाश राठोड यांचं। म्हणजे किती दुर्दैव आहे। पोलीस पहिलं सांगून देतात PMच्या अगोदर की हे छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात आणि हा जो इन्सिडेंट घडलेला आहे हा नॅचरल इन्सिडेंट झालेला आहे, हे पोलिसांनी डिक्लेअर पहिलंच केलं। आम्ही त्यांना विचारणा केला असता त्यावेळेस। त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बाकी आमच्या भगिनी आहेत यांना साहेबांना विनंती करत आहेत त्या की गुन्हा दाखल करा साहेब, ज्याच्यावर संशय आहे त्यांच्यावरती। तर ते गुन्हा दाखल करायला म्हणतात निवेदन द्या। ह्या ताईचा आज मिस्टर यांच्यात राहिला नाही आहे। त्यांची डेड बॉडी आज PM ऑफिस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आहे। तरीही ते मुजरपणाने त्यातला एक कर्मचारी आहे, बीट अंमलदार जो आहे देळीगव्हाण गाडेगव्हाण येथील, तो राजू डोयफळे नावाचा कर्मचारी आहे। तो कर्मचारी मला धमकी दाखवतोय की तू जास्ती बोलू नको, तुझ्यावर गुन्हा दाखल करीन। मी सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे की जिथे बी अन्याय होईल त्या ठिकाणी मी 100 गुन्हे दाखल झाले माझ्यावर तरी चालेल, पण मी मागे हटणार नाही। अशा वसुली बहादर राजू डोयफळे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। याचा CDR चौकशी झाली पाहिजे। ह्याचे रेतीवाल्यासोबत हवे धंद्यावाल्यासोबत काय यांचे सेटअप आहे हे सुद्धा समोर आले पाहिजे। ह्याच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आहे। ह्या माझ्या ताई आहेत, त्यांना घटनेचा आपण प्राथमिकता विचारूया। ताई, काय झालं आणि कशी घटना झाली? आज तुमच्यासमोर तो तो अंमलदार, मी पत्रकार या नात्याने आणि एक समाजाचा प्रतिनिधी या नात्याने काय मला बोलला माझ्यासमोर। आज 20 ते 25 माझे समाज बांधव आहे, सगळ्यांसमोर मला धमकी दिली, तुला पाहून घेईन, म्हणजे ह्यो माझा मर्डर करणार आहे उद्या। माझ्या जीविताला काही बरं वाईट झालं तर हा राजू डोयफळे एकमेव आणि त्यानंतर API अविनाश राठोड हे जरी शांत असतील पण त्यांचा हात त्याच्यामध्ये असू शकतो, असं मी सरळ सगळ्यासमोर सांगतोय। माझ्या जीविताला कुठलाही धोका झाला तर हे राजू डोयफळे ह्याच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे, हे समाज बांधवासमोर मी सांगतोय। आणि ह्या ताई आहेत, यांना सविस्तर आपण घटना विचारूया। ताई, काय झालं तिथं नेमकं तुमच्यासोबत? सर, 3 दिवसापासून माझे मिस्टर मिसिंग असल्यामुळं काल त्यांची आम्ही तक्रार पण नोंदवली आणि काल त्यांची डेड बॉडी पण मिळाली। तर आज आम्ही पंचनामा ऑफिसला जालन्याला इथं PM ऑफिसला आम्हाला न्याय मिळावा यासाठी तक्रार नोंदवत होतो फक्त। आणि आम्ही फक्त त्यांना सकाळपासून न्याय द्या एवढीच भाषा बोलत होतो। आणि आमचे एक घर असताना आमचे जे पत्रकार आहेत, सुनील भारती हे एक पत्रकार पण आहेत आणि एक आमच्या गोसावी समाजाचे एक बांधव म्हणून पण ते माझी मदत करत होते। तर त्यांना ते सहन झालं नाही, तर ते नको ते त्यांना भाषा वापरून त्यांना धमक्या देऊ लागले आणि त्यांच्यावर राजू डोईफळे जे आहेत ते त्यांना धमक्या देऊ लागले, आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्ही आता हे प्रकरण थांबवा, असं त्यांना ते धमक्या देऊ लागले। आणि ताई, याच्यावर काय अजून तुमच्यासोबत गावातल्या कुठल्या लोकांनी तुम्हाला, तुमचे मिस्टर आहेत त्यांच्यावरती काही अपघात केला असं तुम्हाला काय वाटतं? मला संशय आहे सर। मला तक्रार नोंदवायची आहे की ज्या लोकांनी जो घातपात केलेला आहे माझ्या नवऱ्यासोबत, की त्यांना लवकरात लवकर त्यांनी अटक करावी, मला न्याय द्यावा, माझी हीच इच्छा आहे।